श्रोतो नमस्कार. एका शहरापासून काही अंतरावर एक वयस्कर दाम्पत्य राहत होतं. ते जिथं राहत होतं तिथे खूप शांतता होती आणि तिथे माणसांची ये-जाही खूप कमी होती. एक दिवस त्या दाम्पत्याने पाहिलं की एक युवक हातामध्ये फावडा घेऊन आपल्या सायकलीवरून कुठेतरी जात होता. काही क्षणभरच तो त्या दाम्पत्यांना दिसत होता, नंतर दिसेनासा झाला. दाम्पत्यानं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. परंतु दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती पुन्हा त्या दाम्पत्यांना जाताना दिसला. आता दाम्पत्यांना तो रोजच दिसत होता. तो व्यक्ती रोज हातात एक फावडं घेऊन जाताना दिसे आणि परत दिसेनासा होई. त्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती त्या दाम्पत्याला दिसला आणि दाम्पत्यानं आपल्या गाडीतून त्याचा पाठलाग केला. थोडं दूर गेल्यानंतर युवकानं आपली सायकल एका झाडाला टेकून ठेवली आणि तो चालू लागला. 15-20 पावलं पुढे गेल्यानंतर तो थांबला आणि जमीन खणू लागला. दाम्पत्याला हे बघून आश्चर्य वाटलं. त्यांनी युवकाला विचारलं, या वाळवंट्यात तू काय करतोयस? युवक म्हणाला, 2 दिवसानं मला एका शेतकऱ्याकडे कामासाठी जायचं आहे आणि त्यांना असा माणूस हवा आहे ज्याला शेती कामाचा अनुभव असेल. मला शेती कामाचा अनुभव मिळावा म्हणून मी काही दिवस झाले इथे येऊन शेतामध्ये काम करतोय. हे ऐकून दाम्पत्याला खूप बरं वाटलं. त्याला काम मिळावं असा त्यांनी आशीर्वाद दिला. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कोणत्याही कामामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी तयारी करणं आवश्यक आहे. जसं प्रामाणिकपणे शेतात काम करून युवकानं आपल्या शेती कामाची तयारी केली, अगदी तसंच प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तयारी केली पाहिजे. श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती, आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.